ज्योती सिंपल रेसिपीमध्ये आज आपण गव्हाच्या कुरड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। वाळवणाचे पदार्थ करायचा उत्तम सीझन म्हणजे उन्हाळा। उन्हाळ्यात हमखास प्रत्येक घरोघरी वाळवणाचे पदार्थ केले जातात। या वाळवणाच्या पदार्थांपैकी सगळ्यांच्याच घरी केला जाणारा खास पदार्थ तो म्हणजे गव्हाच्या चिकाची कुरडई। पांढरी शुभ्र कुरकुरीत आणि चविष्ट कुरडई खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो। परंतु ही कुरडई करायची म्हणजे फार मोठा घाट घालावा लागतो। इतकेच नव्हे तर ही कुरडई करण्यास कसब लागते। शिवाय कुरडई तयार करायची म्हणजे असा हा एकूण 4 ते 5 दिवसांचा साग्र संगीत कार्यक्रमच असतो। यातही चीक व्यवस्थित निघला पाहिजे, तो नीट शिजला गेला पाहिजे, नाहीतर कुरड्या फसल्याच म्हणून समजा। कुरड्या फसू नयेत म्हणजेच कुरड्या उन्हात सुकवल्यानंतर त्याचे तुकडे होतात किंवा मग कुरडया व्यवस्थित फुगत नाहीत, तसेच चीक काढताना त्यात फेस होतो आणि चीक खूप कमी पडतो। आता या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून मी काही खास टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। त्यामुळे या व्हिडिओला पटकन लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला मी कुरडई तळून दाखवते। तुम्ही बघू शकता आत्ता या कुरडईची साईज केवढी छोटी आहे। आता आपण ही जेव्हा तेलामध्ये टाकू तेव्हा त्या कुरडईची साईज बघा, तिप्पट फुगते। तुम्ही बघू शकता ही कुरडई एकदम तिप्पट फुगली आणि एकदम पांढरी शुभ्र झाली आहे। फक्त 3 किलो गव्हामध्ये माझ्या 200 कुरड्या झालेल्या आहेत। कमी गव्हामध्ये जास्त कुरड्या कशा बनवायच्या त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रेसिपी तर काही नेहमीप्रमाणे सोपीच आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात।